मुंबईत शिवसेना तर पुण्यात राष्ट्रवादी अव्वल राहील असं राजकीय भाकीत बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळानं वर्तवलंय। तसंच यावेळी देखील मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार असल्याचं भाकीत नंदकिशोर जकातदार यांनी केलंय। तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सरशी कायम राहील असा दावाही त्यांनी केलाय। यंदाचं भाकीत वर्तवताना मंडळानं नेत्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास केला असल्याची माहिती जकातदार यांनी दिली आहे। मुंबईत आमच्या दृष्टीने मुंबईत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्रिकेचा आम्हाला विचार करावा लागला। आशिष शेलारांची पत्रिका पाहण्याची आम्हाला आवश्यकता वाटली नाही, कारण हे दोघंच इलेक्शन लढवतात ते आणि या दोघांच्याच पत्रिकेचा विचार करतो। तो उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेत 80 ते 90% मार्क पडत असल्यामुळे त्यांना 95 ते 100 जागा मिळतील असं आमचं मत आहे। आणि देवेंद्र फडणवीसची पत्रिका 65 ते 70% चालते, म्हणून त्यांना 65 ते 70 उमेदवार निवडून येतील। आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 15 येईल, काँग्रेस 15 ते 20 येईल आणि मनसे 8 ते 10 येईल। अशा पद्धतीने मुंबईची परिस्थिती राहील आणि या ठिकाणी शिवसेनेचा महापौर होईल असं या ठिकाणी आम्ही सांगू शकतो। पुण्यासाठी आम्ही अजित पवारांच्या पत्रिकेचा विचार केला, गिरीश बापटांच्या पत्रिकेचा विचार केला, अनिल शिरोळ्यांच्या पत्रिकेचा विचार केला, राज ठाकरेंच्या पत्रिकेचा विचार केला। काँग्रेसला नेताच नाही आहे, त्यामुळे त्यांचा विचार करताना प्रश्न आला म्हणून आम्ही फक्त राहुल गांधींचा विचार केला, कारण रमेश बागवे वगैरे आपल्यापुरते मर्यादित नेते आहेत। त्यामुळे चेहरा असलेला नेता नसल्यामुळे आम्हाला काँग्रेसच्या पत्रिकेत विचार करताना प्रश्न निर्माण झाला। दरम्यान या भाकितानुसार कशी असेल परिस्थिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईत शिवसेनेचाच महापौर असेल। मुंबईत शिवसेनेला 95 ते 100 जागा मिळतील, भाजपला 65 ते 70 जागा मिळतील, तर काँग्रेसला 20, राष्ट्रवादीला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे, मनसेला 10 तर अपक्षांना 20 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस गड राखेल, राष्ट्रवादीला 48 ते 52 जागा मिळतील, भाजपलाही 45 ते 50 जागा मिळतील, शिवसेनेला 30 तर काँग्रेसला 30 जागा मिळणार, मनसेला 8 तर अपक्ष यांना 10 जागा मिळणार।